हाय, हॅलो, नमस्कार. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर माझी पूजा वगैरे झाली आहे. म्हणजे रोजच्या देवांची पूजा करून घेतली. तर अजून पूजा मांडायची राहिली आहे. तर पिऊला या स्कूलवरून येतानाच पूजेचं साहित्य आणणार आहे आणि मग तेव्हाच पूजा मांडणार आहे. तर तोपर्यंत मी आता सकाळची बाकीची कामं आवरून घेतली आहेत. तर आज उद्यापन आहे मार्गशीर्ष महिन्यातलं. माझा आवाज वेगळा येत असेल कारण एवढी थंडी आहे ना आणि तब्येत पण ठीक नाही आहे. जरा सर्दी वगैरे झाली आहे म्हणून आवाज चेंज झाला आहे. तर आवाज खूप घाण येते तर इग्नोर करा आवाजाला. मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हाच बेल वाजले आणि कोणतरी आलं होतं. मग व्हिडिओ राहून गेला. मग हे बघा मी अशी प्रकारे देवाला फुलं हे वाहिली, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि नंतर मग पिऊच्या स्कूलमध्ये गेले पिऊला आणायला. कारण येताना मला साहित्य आणायचं होतं म्हणून मी गेली होती. तर येताना मी जे पूजेचं साहित्य लागतं ते सगळं घेऊन आले आणि पूजा वगैरे मांडून घेतली. नंतर मग मला दळण हे करायचं होतं ते करून घेतलं मी. नंतर लगेच मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले संध्याकाळच्या. आणि स्वयंपाकमध्ये हे बघा इथं गाजराचा हलवा बनवायचं काम चाललं होतं माझं. त्याचबरोबर बाकीची कामं पण करत होते, पटपट आवरत होते. कारण सकाळची पण कामं राहिलीच होती, सगळे आवरले नव्हते, भांडे वगैरे घासायचे, खूप काम होतं आज. म्हणून मग पटपट आवरायचं काम चालू होतं. आणि काहीतरी असेल तर मग असं नाही का जरा वेगळंच असतं. मग आपल्याला पटपट कामं हे आवरावंच लागतं. आणि पिऊचं मध्ये मध्ये लुडबुड चालूच होतं. गाजराचा हलवा म्हटले मी बनवते आणि अशा प्रकारे मी गाजराचा हलवा बनवून घेतला. तर हे बघा 5 वाजलेत, मी स्वयंपाकालाच लागले. आज लवकर स्वयंपाकाला लागले कारण उद्यापन आहे आणि मी मुलींना लवकरच बोलवणार आहे म्हणून. तर हे बघा इकडं तयारी करून घेतली. व्हेज पुलाव बनवणार आहे, पीठ मळून ठेवलंय आणि इकडं मेथीची भाजी बनवते. इकडं तांदूळ टाकले उकडायला. मेथीची भाजी रेडी आहे आणि हलवा पण रेडी आहे. पटकन स्वयंपाक करून घेते, मी रेडी होते आणि पुस्तक वाचून घेते. कारण ना मुली यायच्या आधी बाकीची कामं आवरली पाहिजे म्हणूनच मी कामं आवरते. किचनवर आता पसारा झालाय, सगळ्या स्वयंपाक जेव्हा होईल तेव्हाच मी आवरणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट करायची होती. छोटं भांडं खराब झाले म्हणून मोठ्या भांड्यात करत होते, ते पण खराब झालं आणि शेवटी हे बघा असंच केलं टेचून. कारण ना दहीच्या कामात मला टोमॅटो टाकणार आहे. किचनची कामं झाली, स्वयंपाक झाला, किचन वगैरे आवरलं, भांडे घासून घेतले आणि मग मी रेडी झाले आणि पुस्तक वाचायला घेतलं. तोपर्यंत मुली पण सगळ्या येऊन बसल्या होत्या. त्या पण मी वाचत होते तर त्या ऐकत होत्या कथा. छान मन लावून ऐकत होत्या सगळ्याजणी. हे बघा हात जोडून बसलेल्या, किती छान बसलेत, असं भारी वाटते त्यांच्याकडे बघून. आणि नंतर मग आम्ही पुस्तक वाचून झाल्यानंतर लगेच आरती करून घेतली. कारण मुली आमच्याकडे जास्त नाही आहेत, खूप कमी आहेत. तर त्यांना दुसरीकडे पण खूप जागी बोलवलं होतं एवढ्याच मुलींना आणि म्हणून मग मी पटकन आवरत होते. तर मग आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि लगेच मग मुलींना मी जेवणासाठी ताटं करून घेतली. कारण त्यांना जायचं होतं, खूप जणींचे फोन येत होते आमच्याकडे पाठवून द्या म्हणून. त्यामुळंच माझी सकाळपासून घाई चालली होती आवरायची. म्हणजे मुली लवकर आल्या म्हणजे त्यांना पण जायला बाकीकडे आणि आपलं पण आवरून घेता येईल बाकीचं सगळं कामं. म्हणून मी पटकन बोलवलं होतं मुलींना. त्यामुळंच त्या लवकरच आल्या होत्या. पण मलाच लेट झालं, त्यांना थांबावं लागलं. नाहीतर पुस्तक वगैरे वाचून जर ठेवलं असतं तर त्यांना लगेच जाता आलं असतं. सो मी देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर लगेच मुलींना जेवायला ताटं करून दिली. तर मुली बघा कशा गप्पा मारत खात होत्या. मुली मला सांगत होत्या की गाजराचा हलवा आणि पुलाव दोन्ही पण खूप छान झाले. तर स्पेशली हलवा खूप छान झाला, त्यांना हलवा खूप आवडला. तर त्यांचं असं खाऊन झालं आणि नंतर मग मी पूजन करून घेतलं. तेव्हाच बसल्या होत्या ह्या. तर बघा इथं मुलींचं कसं पोज द्यायचं काम चाललं होतं. छान अशा पोज देत होत्या, त्यांना कळलं व्हिडिओ चालू आहे. त्या पोज देत होत्या आणि त्यांच्या गप्पा पण चालू होत्या. आणि पिऊ त्यांना म्हणत होती साईडला बघा इकडं काय चालू आहे, त्यांना सांगत होती व्हिडिओ चालू आहे म्हणून. तिथं
सगळ्यांचं खाऊन झालं होतं. तेच मी सगळ्यांचे ताटं वगैरे उचलत होते आणि मुली गप्पा मारत बसल्या होत्या. ताटं उचलून झाली, पुसून वगैरे घेतलं खालचं आणि नंतर मग मी मुलींची पूजा करून घेतली आणि त्यांच्यासाठी नॅपकिन आणि पुस्तक केळी असं दिलं. नॅपकिन आणले होतं तर त्यांचं तेच चाललं होतं, मला हा कलर पाहिजे, तो कलर पाहिजे. ते मला सांगत होत्या मुली, कोणाला कोणता कलर पाहिजे, मला तोच कलर द्या असं सांगत होत्या. इथं सगळ्यांनाच पिंक कलर आवडत होता आणि ॲक्च्युली पिंक कलरचे मी ना 3-4च नॅपकिन आणले होते, 3 आणलेले आय थिंक, आणि बाकीचे वेगवेगळ्या कलरचे आणलेले. मी म्हटलेलं की जे ज्यांना आवडेल ते घेतील, वेगवेगळे असं सगळे सेम नको म्हणून मी वेगवेगळ्या कलरचे आणलेले. तर इथं सगळ्यांना पिंक हवे होते, तर मग त्यांना परत मी कन्व्हिन्स केलं, तुम्ही हे घ्या. मग काहींनी ब्ल्यू मागितला, मग झालं ॲडजस्ट. मग खुश झाल्या सगळ्याजणी, त्यांच्या चॉईसचं त्यांना नॅपकिन भेटलं. मला पिंक. कोणी कोणता घ्यायचं? मी पिंक. ब्लू. अजून एक बुक कुठे ठेवलं? ही पोरगीने तिचं काढून ठेवलं आधीच. 1 3 4 5 6 7 झाले. माझा पिंक. तुम्हाला कसं माहिती होतं 7च जण मी 7 जणी. आपल्या इथं कोण नाहीच जास्त म्हणून अशा मोजून सांगले होते. तुमच्या दोघीच टाकलेले मी, ह्या दोघी आणि ही आणि दुर्वा झाली. दुर्वा बसली असते. पण तीच कुंकू तर लावता आलं असतं ना. तुला कोणत्या कलरचा पाहिजे? तिला ब्लू. मला पिंक पाहिजे. मला पिंक. हा मला पिंक. मी आत्ताच सांगितलं मला पिंक. पिंक 3 आहेत, येलो 2 आहेत. मला ब्लू पाहिजे. मला पण पिंक द्या. मला ब्लू. मला पण पिंक. ब्लू. ब्लू. आज मी तुला दिले का? तू बस खा. हा देते तुला. बस तू खा. दोन आहे पिंक. एक गेला पिंक तुझं ये. आहे अजून आहे. एकच आहे अजून. दोन आहे. आता केळीतच पाय करायला. नक्की यूज करायचं ना म्हणून आणलंय. म्हणजे वापरत येतो ना. बाकी येलो वाला दही. देते ना. अशी काय करते? ब्लू. तुला कोणतं पाहिजे? मला तिला येलो द्या. कशी गुड झाली ती. तिला येलो द्या. तिला येलो द्या. तर अशा प्रकारे सगळ्या मुलींचं पूजन करून घेतलं आणि त्या निघाल्या होत्या. सगळ्या मुलींनी त्यांची बुक सगळ्यांचे एकत्र ठेवले आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्या. तर हे बघा त्यांचं तेच चाललं होतं. हे बघा कशी पोच देते. तर आत्ताच सगळ्या मुलींना नाही, कुमारिकांना मी व्रतासाठी उद्यापनासाठी बोलवलं होतं. तर सगळ्या मुलींनी जेवण वगैरे केलं, प्रसाद घेतला आणि पूजा वगैरे केली, आरती केली आणि त्या गेलेल्या आहेत. आता सगळं काम आवरलं. आता मी पण उपास सोडून घेणार आहे. तर बघू. तर आज असा होता आजचा माझा दिवस. चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा आपले. धन्यवाद.